Praise the Lord, my dear brothers and sisters. माझ्या लाडक्या बंधू आणि भगिनींनो, प्रभूची स्तुती असो. Welcome to the online Saturday blessing meeting at Vineyard Workers of Christ Church. शनिवार आशीर्वाद सभेच्या या ऑनलाईन सर्व्हिस मध्ये विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च तर्फे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. It requires a very strong person to forgive. क्षमा करण्यासाठी एक खंबीर व्यक्तित्व असावे लागते. And that is why we look to God for forgiveness. आणि म्हणूनच क्षमेसाठी आपण परमेश्वराकडे पाहतो. In his dying moments on the cross, the Lord Jesus Christ gave the greatest illustration of forgiveness. वधस्तंभावर मरणाच्या शेवटच्या घटका मोजताना प्रभू येशूने क्षमेचे महोत्तम उदाहरण दिले. Listen about the beautiful Savior God from Pastor Peter and Pastor Jayashree. पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांच्याकडून आपण आपल्या सुंदर तारणहार परमेश्वराबद्दल ऐकू And receive a new start. आणि आपल्या आयुष्यासाठी नव्या आरंभाचा स्वीकार करू. Take a minute and share this link with your loved ones. ते एक मिनिट घ्या आणि ह्या सभेची लिंक आपल्या प्रियजनांबरोबर जरूर शेअर करा. And for all those who have tuned in to our service for the first time, we are so privileged to share the love of God with you through this service. आणि जे आज शनिवारच्या ऑनलाईन सर्व्हिससाठी पहिल्यांदा ट्यून इन झाले आहेत, अशा सर्वांबरोबर परमेश्वराचे प्रेम वाटता यावे हे आमचे सौभाग्य आहे. Do visit our website, click on the Visitors Info tab and share your details. आमच्या वेबसाईटला भेट द्या, विजिटर्स इन्फो टॅब वर क्लिक करा आणि तुमची माहिती आमच्या बरोबर शेअर करा. And while doing that, make sure that you give your complete name and mobile number. The church will correspond with you on that number for prayer. विजिटर्स इन्फो टॅब वर तुमचं संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर अवश्य लिहा, म्हणजे आपले चर्च तुम्हाला त्या मोबाईलवर संपर्क साधतील आणि तुमच्या बरोबर प्रार्थना करतील. Besides the Saturday blessing meetings, we also conduct online Sunday service every Sunday at 11 a.m. and Monday discipleship meetings every Monday at 7:30 p.m. Do tune in to all our services and be blessed. दर शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता आशीर्वाद सभा आयोजित केली जाते. ह्याच बरोबर आपण पाहू शकता दर रविवारी सकाळी 11 वाजता उपासना सभा आणि दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता शिष्य सभा. शनिवार, रविवार आणि सोमवार या तिन्ही सर्व्हिसेस पाहण्यासाठी ट्यून इन करा आणि आशीर्वादित व्हा. We are regularly uploading the videos of these services on our YouTube channel. Do subscribe to our channel. आम्ही या सर्व्हिसेसचे व्हिडिओज आमच्या YouTube चॅनलवर नियमितपणे अपलोड करत आहोत, तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. To get the regular notifications of all our uploads, click on the red subscribe button and after that click on the bell icon next to it. नवीन व्हिडिओज अपलोड केल्यावर त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला नियमितपणे मिळण्यासाठी पहिल्यांदा सबस्क्राईब असं लिहिलेल्या लाल रंगाच्या बटनवर क्लिक करा आणि मग त्याच्यानंतर बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. After having watched this video, do give a like to it. Encourage us. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि आम्हाला प्रोत्साहित करा. The Bible says in the Gospel of Luke chapter 19 verse 5, when Jesus reached the spot, he looked up and said to Zacchaeus, Zacchaeus, come down immediately. I must stay at your house today. ल्यूकचे शुभवर्तमान 19वा अध्याय आणि त्यातल्या 5व्या वचनात असे लिहिलेले आहे, आणि येशू जेव्हा त्या ठिकाणी आले तेव्हा ते वर पाहून जक्कयाला म्हणाले, जक्कया, घाई कर आणि खाली ये. आज
मला तुझ्याच घरी राहायचे आहे. And salvation came to Zacchaeus and his family. आणि तारण जक्कयाच्या घरी आले. Pastor Peter and Pastor Jayashree's faith in the Lord Jesus Christ has carried their voices to the most unlikely places and people. पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचा प्रभू येशू ख्रिस्तावरचा विश्वास त्यांच्या आवाजाला अगदी दुर्गम जागांपर्यंत आणि असंभव लोकांपर्यंत घेऊन आला आहे. And in response to their voice, thousands gather to have one glimpse of the eternal Savior. आणि त्यांच्या आवाजाला मिळणारा प्रतिसादही पाहना, हजारोंच्या संख्येने लोक त्या कालातीत तारणहाऱ्याची एक झळक पाहायला आले आहेत. Are you ready to behold the Lord Jesus Christ? तर आज संध्याकाळी तुम्ही सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताला पाहायला तयार आहात का? So then, with great joy in your hearts, put your hands together and welcome God's anointed pastors, Pastor Peter and Pastor Jayashri. तर चला हर्ष उल्हासात आपले हात उंचावून आनंदाने स्वागत करूया परमेश्वराचे अभिषिक्त पास्टर्स, पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं. Praise the Lord. देवाला धन्यवाद. God is a good God. देव चांगला देव आहे He will do great things for you. आणि तो तुमच्यासाठी महान गोष्टी करेल. Just trust in God. केवळ देवावर विश्वास ठेवा Let Him work out everything for you. आणि त्याला तुमच्यासाठी सर्व काही करून ठेवू दे. And you just enjoy in His presence. तुम्ही केवळ त्याच्या सहवासामध्ये आनंद घ्या. Amen. आमेन. We'll open our Bibles to Deuteronomy chapter 8 verse 18. अनुवादाचा 8वा अध्याय आणि त्यातलं 18वं वचन आपण यावेळेला काढूया. Just the first part we will read. अनुवाद 8:18चा पहिला भाग आपण वाचणार आहोत. Remember the Lord your God. He is the one who gives you power to be successful. अनुवाद 8:18 तर यहोवा तुझा देव याची तू आठवण ठेव, कारण संपत्ती मिळवायला तुला शक्ती देणारा तोच आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. He says, तो म्हणतो remember the Lord your God. की यहोवा तुझा परमेश्वर याची तू आठवण ठेव, Because He is the only one who can give you power to be successful in कारण तो life. एकमेव असा आहे की जो तुला जीवनामध्ये यशस्वी व्हायला सामर्थ्य देईल. Amen. आमेन. Beloved people, माझ्या प्रियानो, there is power to prosperity. समृद्धीसाठीचं एक सामर्थ्य आहे There is power for your well-being. आणि तुमचं जे कल्याण आहे, तुमची जी भलाई आहे, त्याच्या मागे पण एक सामर्थ्य आहे. There is power for your sickness. तुमच्या आजारांमागे सामर्थ्य आहे. There is power to come out of your debts. किंवा तुम्ही कर्जातनं जर तुम्हाला बाहेर यायचं आहे तर त्याच्यासाठीचं पण सामर्थ्य There आहे. is power to defeat your enemies. शत्रूला पराजयी करायचं पण सामर्थ्य There आहे. is power to forgive sins. पापांची क्षमा करायचं पण सामर्थ्य आहे. And all this power comes from God. आणि हे सर्व सामर्थ्य देवाकडनं येतं. That's why it is wise to remember God. आणि म्हणून देवाला लक्षात ठेवणं, देवाचं स्मरण करणं नेहमी शहाणपण. Remember, anything else will not do you much good. आणि हे नेहमी लक्षात ठेवा की बाकी कुठलीच गोष्ट तुमचं एवढं कल्याण करणार नाही. But if you remember God, परंतु जर तुम्ही देवाची आठवण ठेवली then you will realize तर मात्र तुम्हाला समजेल that all authority and all power is invested in God. की सर्व अधिकार आणि सर्व सामर्थ्य देवामध्येच गुंतवलेलं आहे. Try to impress God. आणि तुम्ही म्हणूनच देवावर आपली छाप पाडायचा प्रयत्न करा. Try to please God. देवाला प्रसन्न करायचा प्रयत्न करा. And God will work out everything good for you. आणि देव तुमच्यासाठी सर्व काही चांगलं करेल. Because Bible says कारण की बायबल म्हणतं in James 1 verse 17, याकोबाचं पत्र पहिला अध्याय 17वं वचन, every good and perfect gift comes from above. प्रत्येक चांगले आणि परिपूर्ण दान वरून येते. It comes from heaven. म्हणजे ते स्वर्गातून येते, It comes from God, देवाकडून येते, who is the creator of the heavenly lights, जो स्वर्गीय प्रकाशांचा निर्माण करता who does not change, जो बदलत नाही nor there is any shadow of turning in him. किंवा त्याच्यामध्ये कुठलीही मागे फिरायची छाया नाही. Yes, my dear people, होय माझ्या प्रिय लोकांनो, in these perilous times, या संकटाने भरलेल्या काळामध्ये focusing on anything else will not do you good. बाकी कुठल्याही गोष्टीवर तुम्ही जर लक्ष केंद्रित करत राहिला तर त्यातनं तुमचं काही एवढं चांगलं होणार नाही. But focusing on God, पण तुम्ही जर देवावर आपलं लक्ष केंद्रित ठेवलं it will give you power to produce the ability
ability to perform. तर त्यातनं तुम्हाला सामर्थ्य मिळेल की तुमचं सादरीकरण व्यवस्थित व्हायला त्यातनं तुम्हाला कुवत He मिळेल. will open up miracle doors for you. तो तुमच्यासाठी चमत्काराची दारं उघडेल. He will give you the power to get wealth. तो तुम्हाला संपत्ती मिळवायचं पण सामर्थ्य देईल. You know, you can gather substance in many ways, तुम्हाला माहितीच आहे की बऱ्याच रीतीनं आपण गोष्टी कमवू शकतो, but there is no lasting blessing. परंतु टिकणारा आशीर्वाद त्यात नाही It's not a sure shot, किंवा खात्रीपूर्वक असं त्यात काही नाही. because time and chance happens to all. कारण की वेळ काळ सगळ्यांच्या जीवनामध्ये येतात You may succeed, you may not succeed. आणि तुम्ही कदाचित यशस्वी व्हाल किंवा कदाचित तुम्ही यशस्वी होणारही नाही. It's all very risky matter. आणि हा सगळा फार धोकादायक प्रकार आहे. Even depending on your strength, on your wisdom is a risky matter today. तुमच्या स्वतःच्या शक्तीवर आणि ज्ञानावर अवलंबून जगणं ही आज धोकादायकच आहे. Today, आज you see people have been gripped with so much of depression. तुम्ही पाहिलं असेल की अनेक लोकांना नैराश्य म्हणजे डिप्रेशन आलेलं आहे. Just yesterday I heard a news. कालच एक बातमी माझ्या कानावर आली. One businessman एक व्यावसायिक माणूस walking on the terrace आणि आपल्या घराच्या गच्चीवर चालायला म्हणून गेला early morning. पहाटे पहाटे Suddenly, आणि अकस्मात he jumped from the third floor घराच्या गच्चीवरती चालत असतानाच त्यांनी वरून उडी मारली and committed suicide. आणि आत्महत्या केली. People are depressed. याचा अर्थ लोक नैराश्यात गेले. I mean, all your wisdom, all your strength is not working now. आणि अशा प्रसंगामध्ये आणि या काळामध्ये आता तुमची सगळी शक्ती सामर्थ्य काही साथ देत नाही. See, we have seen in good times आपण पाहिलंय चांगल्या काळात that the world can give you the power to make a living, की जग तुम्हाला काही कमवायचं सामर्थ्य देऊ शकतं, but God alone can give you the power to make life. पण परमेश्वर एकटाच असा आहे की जो तुम्हाला खरोखर जीवन बनवायचं सामर्थ्य देईल. In fact, God can give you power to make many things in your life. आणि उलटपक्षी देव तुम्हाला जीवनामध्ये बरंच काही बनवायला सामर्थ्य देईल. Are you struggling in life? तुम्ही जीवनात संघर्ष करत आहात का? Are you worried about your life? आणि तुम्हाला तुमच्या जीवनाची काळजी होते का? Are you living in depression? चिंता होते, टेन्शन आलंय, नैराश्य येते, डिप्रेशन आलंय? Don't worry. नका ना काळजी करू. Don't focus on all these things that are नका happening ना या around you. बाकीच्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करू की सध्याला ज्या आपल्या अवतीभोवती चाललेल्या आहेत. Give your heart to the Lord प्रथम तर आपलं हृदय प्रभूंना द्या and seriously do it. आणि गांभीर्याने द्या Mean it and do it. आणि अर्थपूर्ण रीतीनं द्या. Because when you mean it and do it, कारण जेव्हा आपण अर्थपूर्ण रीतीनं गोष्टी करतो your life will change. त्याला आपलं जीवन जरूर बदलणार, Blessings will come. आशीर्वाद जरूर येणार. Bible says बायबल म्हणतं in Job 8 verse 7, योबाचा 8 अध्याय 7 वचन, though you started with little, जरी तुम्ही थोड्यानं सुरुवात केली असेल you will end with much. तरी तुमची अखेर मात्र फार मोठ्यात होईल. That is the beauty of my God. आणि हे माझ्या देवातलं सौंदर्य आहे. You may begin with 10 rupees, आणि कदाचित तुमचा प्रारंभ 10 रुपयानं होईल, but if you have God with you, पण तुमच्या बरोबर जर देव असेल you will end up with 1 lakh rupees. तर लाख रुपये तुमच्या बरोबर अखेरीला असतील. You know, today man needs that kind of power. आज मनुष्याला त्याच पद्धतीच्या सामर्थ्याची गरज आहे. Today man needs that kind of confidence. आज मनुष्याला त्याच पद्धतीच्या विश्वासाची गरज आहे. Because though man has his talents, कारण की मनुष्याकडे आज जरी कलागुण असले, प्रतिभा असल्या, though he has lots of wisdom, आणि माणसाकडे आज ज्ञान सुद्धा जरी भरपूर असलं, but race does not belong to such ones. पण चपळांची शर्यत आहे असं नाहीये. Man is under heavy stress. आणि आज कलागुणी, प्रतिभा संपन्न किंवा सुज्ञ माणसंच कमवू शकतात असं पण नाहीये. मनुष्य मानवजात आज प्रचंड दबावाखाली आहे. Only when God comes, तर फक्त जेव्हा देव येईल his power comes. त्याचं तेव्हा सामर्थ्य And येईल. his power works mightily in your आणि weakness. त्याचं सामर्थ्य तुमच्या अशक्तपणात महान रीतीनं कार्य करतं. Your weakness will be made strong in his strength. तुमचा अशक्तपणा त्याच्या शक्तीमध्ये शक्तीपूर्ण होईल. So tonight when you give your heart to him, आज रात्री जेव्हा तुम्ही तुमचं हृदय प्रभूंना द्याल, he will show up various ways त्याला प्रभू तुम्हाला वेगवेगळ्या रीतीचे मार्ग दाखवतील how to prosper, की समृद्ध कसं व्हायचं how to come up in life. आणि आयुष्यात उत्कर्ष कसं पावायचं, He will give you the ability to produce wealth. उत्कर्षाला कसं यायचं, तो तुम्हाला धनसंपत्ती उत्पादित करायची कुवत आणि सामर्थ्य देईल. Bible speaks of a young man whose name was Jacob. बायबलमध्ये एका तरुण माणसाची नोंद केली आहे ज्याचं नाव आहे याकोब. He had his twin brother named Esau. याकोबाला त्याचा एक जुळा भाऊ होता ज्याचं नाव होतं एसाव. And Jacob was just like any ordinary boy. आणि याकोब अर्थातच कुठल्याही साधारण मुलासारखा मुलगा. In his teenage time, he was naughty, he was bad. आणि तो टीनेजर असताना म्हणजे नुकताच असा वयामध्ये येत असताना तो वाईट होता, एवढा काही चांगला नव्हता. But yet he loved God. पण त्याचं देवावर प्रेम होतं. See, that is the right beginning. आणि हा जो प्रारंभ किंवा सुरुवात असते ती अगदी बरोबर आहे.
I don't see whether how bad one is. आणि बाकी एखादा माणूस किती वाईट आहे हे मी पाहत नाही. First, पहिलं we need to see whether he has God with him, आपण हे बघायचं की त्याच्या बरोबर देव आहे का whether he follows after God. आणि तो देवामागे चालतोय का. Though Jacob did not take his life very आणि seriously, जरी याकोबाने त्याचं जीवन एवढं गांभीर्याने घेतलं नाही, but पण he took God seriously. त्याने देवाला मात्र गांभीर्याने घेतलं That's very important. आणि ते फार महत्वाचं आहे. And he loved God. आणि त्याने देवावर प्रेम केलं. But his twin brother, किंतु परंतु त्याचा जो हा जुळा भाऊ his Esau, एसाव, his name was Esau, त्याचं नाव होतं एसाव, he had no place for God in his life. त्याच्या जीवनात मात्र देवाला काही स्थान नाही. And so certain conflicts arose in the family. आणि अर्थातच म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या परिवारामध्ये काही संघर्ष आणि वादिवाद निर्माण झाले And it took a nasty turn, आणि त्या वादिवादांचं वळण जरा वेगळं लागलं for which Jacob had to flee from his house, आणि ज्याच्या पायी शेवटी याकोबाला त्याचं घर सोडून पळून जावं लागलं because his brother was angry with him. कारण त्याचा हा भाऊ त्याच्यावर भयंकर चिडला. And Bible says मग बायबल म्हणतं in Genesis 28 verse 11, उत्पत्तीचा 28वा अध्याय त्यातलं 11वं वचन, it was late evening. अगदी संध्याकाळची उशिराची वेळ, Jacob had run away from home. याकोब आपलं घर सोडून तेव्हा पळून गेला He set up a small tent आणि त्याने एक छोटा तंबू ठोकला and he stopped for the night. आणि रात्रीच्या प्रहरी तो थांबला तिथे He found a stone, आणि त्याला एक दगड सापडला. rested his head on it, तो दगड त्याने उशाशी ठेवला and fell fast asleep. आणि तिथे तो गाढ झोपी गेला. What a wretched life he had. म्हणजे काय भयानक जीवन ना. In fact, he had no life. उलट पक्षी त्याच्यामध्ये जीवनच राहिलं नाही असं म्हणायचं. It seemed as though life was over. आणि असं वाटायला लागलं की आता त्याचं जीवन संपलंय He was a gone case forever. आणि आता कायमचा हा हातातनं गेलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. He just had one staff in his hand. एकच काठी त्याच्या हातात होती That's all. आणि बास, बाकी काही नाही. But there was one more thing with him, पण अजून एक गोष्ट त्याच्या बरोबर होती and that was the love for God. आणि ती म्हणजे त्याचं देवावरचं प्रेम. Bible says बायबल म्हणतं in Psalm 62 verse 11, स्तोत्र 62 त्यातलं 11वं वचन, power belongs to God alone. सामर्थ्य फक्त देवाच्या मालकीचं आहे. If you keep this in your mind, तुम्ही जर हे आपल्या मनात ठेवलं you will not go helter skelter. तर तुम्ही सैरावैरा धावणार नाही, You will only run to God. तर तुम्ही फक्त देवाकडे धावा. Because all power belongs to God. कारण सर्वच सामर्थ्य देवाच्या मालकीचं आहे. Bible says बायबल म्हणतं in Psalm 65 verse 6, स्तोत्र 65 त्यातलं 6वं वचन, by his strength he has set the mountains in its place, त्याच्या ताकदीने त्याने डोंगरांना आपापल्या जागी ठेवलंय that they don't move. अशासाठी की ते ढळू नयेत. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 40 verse 29, यशया 40वा अध्याय 29व वचन, God gives power to the faint, परमेश्वर अशक्तांना, बेशुद्ध होणार असलेल्यांना सामर्थ्य देतो. but that fainting person should trust in God. पण त्या बेशुद्ध होणार असलेल्या माणसाने देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. And now what happened with Jacob? आणि आता याकोबाचं काय झालं? When he slept, याकोब जेव्हा झोपला he dreamt. त्याला स्वप्न पडलं. He saw a ladder त्याने एक शिडी पाहिली, which touched from the earth to the heavens. जी शिडी पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत पोहोचत होती. And he was wondering, आणि त्याने विचार करायला सुरुवात why केली is this ladder touching the heavens? की ही शिडी स्वर्गापर्यंत का पोहोचली. But on the ladder, पण त्या शिडीवर, on one of the rung of the ladder, he That's- saw the Lord God. त्या शिडीच्या एका पायरीवर त्याने प्रभू परमेश्वराला पाहिलं And he knew what it meant. आणि त्याला कळलं की याचा अर्थ काय आहे, That God himself will send his power for Jacob. की देव स्वतः याकोबासाठी त्याचं सामर्थ्य पाठवणार He आहे. learned one thing, आणि एक गोष्ट याकोबाने शिकून घेतली that it requires God's power to get him success. की देवाचं सामर्थ्यच लागत आहे. त्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर शेवटी त्याला देवातलं सामर्थ्यच लागणार आहे हे त्याला कळलं. That earth cannot help him. की पृथ्वी त्याला मदत करू शकणार नाही Heaven has to help him. आणि स्वर्गानेच त्याला मदत करायला हवी हे त्याला कळलं. Heaven has to be touched. आणि स्वर्गाला त्यासाठी स्पर्श झाला पाहिजे God has to be reached. आणि देवापर्यंत त्यासाठी पोहोचलं पाहिजे. Unless the ladder touches heaven, no good things will fall on the earth. देवापर्यंत त्यासाठी त्याला पोचावं लागेल हे त्याला त्या स्वप्नाद्वारे कळलं की जोवर ती शिडी स्वर्गापर्यंत पोचत नाही, देवापर्यंत पोचत नाही, तोवर आपलं काही भलाई नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Your ladder, your touch should be with God. तुमची शिडी देवापर्यंत पोहोचणारी, तुमचा स्पर्श देवाला होणारा हवा. And from that time, आणि तेव्हापासून he started believing in God all the more. त्याने देवावरती उलटपक्षी जास्त विश्वास ठेवायला सुरुवात Because केली. in that dream, God said, कारण त्या स्वप्नात देव त्याला म्हणाला, I will not leave you, Jacob. मी तुला सोडणार नाही याकोबा. Till I perform everything good for you, I will not leave you. तुझं सगळंच्या सगळं चांगलं करीपर्यंत मी तुला सोडणार नाहीये. What was the end result? मग शेवटचा परिणाम काय झाला? Jacob got married. शेवटचा परिणाम असा झाला की होता होता याकोबाचा विवाह झाला Jacob got settled in life. आणि स्थिर स्थावर झाला, प्रपंचाला लागला. Jacob became a big
businessman, ते होता होता एकीकडे तो एक मोठा व्यावसायिक झाला returned home, आणि मग घरी परत आला blessed, आशीर्वादित, satisfied, तृप्त, happy. सुखी, आनंदी. This is the testimony of Jacob. ही साक्ष आहे याकोबाची. This is not a mythology. आणि ही काही दंतकथा नाही, This is the real story हे खरं घडलेलं, खरी कहाणी of a man who had nothing with him. अशा माणसाची की ज्याच्याकडे काहीच नव्हतं, But God made his life पण देवाने त्याचं जीवन बनवलं. because power belongs to God. आणि सामर्थ्य देवाच्या मालकीचं आहे. That's why he said आणि म्हणून तो म्हणाला in Genesis 32 verse 10, उत्पत्ती 32वा अध्याय 10व वचन, I am not worthy of all the unfailing love and faithfulness of the सगळा Lord. देवाकडनं येणारा हा जो सगळा विश्वासूपणा आणि देवाचं कधी अपयश न देणारं हे जे सगळं प्रेम आहे त्याच्यात मी लायकच नाही. All that you have done for me, म्हणजे याकोब म्हणतो की जे काही तू माझ्यासाठी केलंयस I am not worthy of it. मी नालायक आहे, माझी लायकी नाहीये की तू इतकं सगळं माझ्यासाठी करावंस. When I left home आणि जेव्हा मी घर सोडलं, and crossed the Jordan River, तो म्हणतो जेव्हा मी घर सोडलं, यार्देन नदी पार केली, I owed nothing except a walking stick. माझ्याकडे काही नव्हतं, मी कंगाल होतो, माझ्याकडे फक्त एक काठी होती. But now पण आता मात्र my household fills. माझं घर पूर्ण भरलेलं आहे I have 2 large camps. आणि दोन मोठ्या माझ्या छावण्या आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Psalm 16 verse 2, स्तोत्र 16 त्यातल्या दुसऱ्या वचनामध्ये बायबल म्हणतं, I said to the Lord, you are my master. मी प्रभूला म्हणालो की माझा धनी तू आहेस Every good thing I have comes only from you. आणि प्रत्येक चांगली गोष्ट जी माझ्याकडे आहे ती तुझ्याकडून आलेली आहे. How wonderful. किती छान. Every good thing comes only from you. प्रत्येक चांगली गोष्ट जी माझ्याकडे आहे ती तुझ्याकडून आली आहे प्रभू. How can you miss this? आणि हे कसं काय आपण किंवा तुम्ही चुकवू शकता? I mean, it comes from God. हे कसं काय आपल्याकडनं राहून जाऊ शकतं की आपल्याकडे जे आहे ते देवाकडनं आलंय? Bible says in Psalm 84 verse 7, स्तोत्र 84 त्यातल्या 7व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, those who have God, they go from strength to strength. ज्यांच्याकडे देव आहे ते ताकदीतून ताकदीकडे जातात, Strength to strength. शक्तीतून शक्तीकडे जातात. You will never be demoted. You will आणि- always be promoted. कधीच तुमची अधोगती होणार नाही, झाली तर प्रगतीच होईल. 20 years back, 20 वर्षांपूर्वी he spent his life outside the house. त्याने त्याचं जीवन घराबाहेर घालवलं. Who helped him? कोणी त्याला मदत केली? Who blessed him? कोणी त्याला आशीर्वाद दिला? It was God देवाने दिला. who gave him power to be successful. देवाने त्याला सामर्थ्य दिलं यशस्वी व्हायला. In so many places he met the angels. आणि अनेक जागी त्याला देवाचा दूत भेटला. Along the way the angels helped him. मार्गात अनेक जागी देवाच्या दूताने त्याला सहाय्य केलं. All this happened because 20 years back हे सगळं घडलं कारण की 20 वर्षांपूर्वी God had promised him, देवाने याकोबाला वचन दिलं I होतं will give you power to be successful in की life. मी तुला आयुष्यात यशस्वी व्हायला सामर्थ्य देणार आहे. See, and that made Jacob to drop down on his knees आणि त्यामुळे काय झालं, याकोब आपल्या गुडघ्यांवर आला, and gave all glory to God. त्याने गुडघे टेकलेच आणि त्याने सगळा गौरव देवाला दिला. Beloved people, माझ्या प्रियानो, trust in the Lord देवावर विश्वास ठेवा always. नेहमी, सर्वदा. That's why Jesus came for you. म्हणूनच येशू तुझ्यासाठी आले. That's why he came. म्हणून तर येशू तुझ्यासाठी आले. If we could do it on our own, he wouldn't come. सगळंच जर आपल्याला स्वतःला करता आलं असतं आणि जमलं असतं तर येशू आलेच कशाला असते. But he knows पण येशूंना माहितीये that mankind needs God. की नाही ना जमत आहे माणसाला स्वतः सगळं करायला. देवाची गरज माणसाला आहे. That's why Jesus took the sins of the whole आणि world, म्हणूनच येशूंनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. died on the cross of Calvary, काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. all for you. सगळं तुझ्यासाठी. And on the third day he rose again. मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. Why? का? To be with you, तुमच्या बरोबर राहायला, to help you, तुला मदत करायला, to sustain you, तुला पाठिंबा द्यायला, to remove you from your pain and your poverty. तुला तुझ्या वेदनेतनं आणि गरिबीतनं बाहेर काढायला. Bible says in Psalm 104 verse 1, स्तोत्र 104 त्यातलं पहिलं वचन बायबल म्हणतं, praise the Lord my God. माझ्या देवाला परमेश्वराला धन्यवाद असो. You are very great. देवाची स्तुती असो कारण की देव बाप्पा तू फार महान आहेस You are clothed with splendor and majesty. आणि वैभव नेसलेलं आहे तू, शाही रूप आहे तुझं. Our God is clothed with splendor and majesty. आपल्या देवाने काय नेसलंय तर आपल्या देवाने वैभव परिधान केलेलं आहे. And there is no reason why his children should wear rags. आणि म्हणून असं कुठलंच कारण नाही की ज्या कारणापायी त्या देवाच्या मुलांनी फाटके कपडे घालावेत. It does not make any sense. त्याला काय अर्थ लागत नाही.
God owns the whole world. संपूर्ण जग देवाच्या मालकीचं आहे. He is the owner. He is the proprietor. देव मालक आहे, मालकी हक्क देवाचा He आहे is the builder of this earth. आणि देवानी पृथ्वी बांधलेली आहे. That's why Bible says आणि म्हणून बायबल म्हणतं in Hebrews 3 verse 4, इब्री करास 3 अध्याय 4 वचन, every house is built by somebody. प्रत्येक घर कुणी ना कुणी बांधलेलं असतं ना, But he that builds all things is only God. पण जो सगळं बांधतो तो फक्त देव आहे. You just build your house. तुम्ही काय फक्त स्वतःचं घर बांधता, But everything that exists was built by God. पण बाकी जे सगळं अस्तित्वात आहे ते देवानी बांधलंय. He is the builder of your life. देवबाप तुझ्या जीवनाचा बांधणारा आहे. Yes. He will give you prosperity. He देव will तुला- give you peace. देव तुला समृद्धी देईल, देव तुला शांती देईल. Bible says बायबल म्हणतं in Matthew 17, मत्थ्याचा 17वा अध्याय, once Jesus and his disciples were in Capernaum, एकदा येशू ख्रिस्त आणि त्यांचे शिष्य कफरनहूम नावाच्या गावात होते some tax people came आणि काही जकात घेणारे, कर घेणारे आले and they asked Peter, आणि त्यांनी पेत्राला विचारलं, does your master pay taxes? तुमचे धनी कर भरतात का रे? Peter said, of course. तर पेत्र म्हटलं, असं कसं भरतात ना, Jesus does pay tax. येशू कर भरतात. And then he rushed to Jesus आणि मग तो येशूंकडे धावला, because he was afraid because Peter himself did not pay the tax. कारण त्याला भीती वाटायला लागली, कारण पेत्राने स्वतः कर भरलेला नव्हता, Because maybe he didn't have any money on him. कारण कदाचित पेत्राकडे काही पैसेच नव्हते. And the reason was because he was a fisherman. आणि कारण म्हणजे पेत्र कोळी, मासेमारी करणारा, And maybe he did not catch any fish. तर कदाचित त्याला काही मासे मिळाले नसतील And so he was worried for his आणि welfare. म्हणून त्याला काळजी तो होत होती की आता माझं कसं होणार, How is he going to show his face at home? की मी घरी आता काय तोंड दाखवणार, What his wife will say. माझी बायको काय म्हणणार, आज आपण काही कमवलं नाही. But see, when you are with Jesus, पण कसं असतं, जेव्हा आपण येशू बरोबर असतो ना, when you are attached with Jesus, आणि जेव्हा आपला संबंध येशूशी लागलेला your असतो, destiny has to change. त्याला आपल्या आयुष्याची दिशा तर बदलायलाच हवी. Your destiny has to change. त्याला आपल्या आयुष्याची दिशा तर बदलायलाच हवी ना. Because it's a shameful thing for a man of the house not to take responsibility for his own home. आणि लज्जास्पद बाब आहे की घर प्रमुखाने आपल्या स्वतःच्या घराची जबाबदारी न घेणं. See? But you know, every one of us knows how difficult it is at times to run the house. पण आपल्यातल्या प्रत्येकाला माहिती आहे कधी कधी घर चालवणं किती मुश्किल म्हणजे अवघड होतं. But पण if you are dedicated to Jesus, तुम्ही जर येशूंशी अगदी करारी आणि समर्पित असाल if you ना, are walking with Him, तुम्ही जर येशूंबरोबर चालत if असाल, you are talking with Him, येशूंशी बोलत if असाल, you are reading the Bible every day, बायबल रोज जर वाचत असाल if you are seeking Him, आणि प्रभूंना शोधत असाल I रोज, mean, your story will be different. तर तुमची कहाणी वेगळीच होईल. Jesus will change your story. येशू तुमची कहाणीच बदलतील. Peter was living by the grace of God, पेत्र देवाच्या कृपेवर जगत होता and Jesus knew आणि येशूना ठाऊक होतं that Peter needed money की desperately. पेत्राला पैशाची भयंकर गरज आहे. But Peter was thinking how to gather this kind of money. पण पेत्र विचार करत होता की आता अशा पद्धतीचा पैसा मी कसा जमवायचा. Bible says बायबल म्हणतं in 2 Samuel 22:33, दुसरा शमूएल 22वा अध्याय 33वा वचन, 2 शमूएल 22:33, God is the strength and power. He makes my way perfect. परमेश्वर शक्ती आणि सामर्थ्य आहे, तो माझा मार्ग परिपूर्ण करतो. Bible says in 1 Chronicles 29 verse 12, एक इतिहास 29वा अध्याय 12व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, both riches and honor come from you, O God. धनसंपत्ती आणि मान दोन्ही तुझ्याकडून येतं प्रभू, You reign over all. आणि तू सगळ्यांवर राज्य करतोस. And in your hand is power and might. तुझ्या हातात सामर्थ्य आणि बळ आहे. And in your hand it is to make great and to give strength to all. तुझ्या हातामध्ये कुणाला महान करणं आणि कुणाला ताकद देणं किंवा सर्वांना ताकद देणं आहे. It's in his hands. देवाच्या हातात आहे, It's in the hands of Jesus. येशूंच्या हातात आहे. He himself said, all authority in heaven and earth has been given to me. येशू म्हणालेले आहेत, सर्व अधिकार आणि सामर्थ्य स्वर्गातला आणि पृथ्वीवरचा मला दिलाय. He said in Matthew 28:20, मत्थ्याचा 28वा अध्याय 20व्या वचनामध्ये येशू स्वतः हे बोलले, see, God will give you power to be तर blessed. देव तुम्हाला आशीर्वादित होण्याचं सामर्थ्य देईल. You know what Jesus told Peter? येशू पेत्राला काय म्हणाले ठाऊक आहे? Go to the river, येशू पेत्राला म्हणाले की नदीकडे जा throw your fishing rod, आणि तू गळ घाल and the first fish that you catch, आणि पहिला मासा जो तुला मिळेल bring it out. तो बाहेर काढ. Peter must have said, गळाला पहिला मासा जो लागेल तो बाहेर काढ. तर पेत्र म्हटला असेल Master, की गुरुदेव,
what will one fish do for me? एक मासा माझं काय करायचा? Will it give me enough money to pay our taxes? तो एक मासा काय मला कर भरायला पुरेसा पैसा देणार आहे? Jesus must have said, येशू म्हटले असतील, let me complete. मला पूर्ण तर करू दे ना, तू जरा गप्प बस. I have the power to make you successful. माझ्याकडे सामर्थ्य आहे तुला यशस्वी करायचं. Throw the line, तू गळ टाक and the first fish you catch, आणि पहिला मासा जो गळाला लागेल bring it out, तो बाहेर काढ. and then open its mouth. त्या माशाचं तोंड उघड. In its mouth, त्याच्या तोंडात you will find a pure silver coin. तुला शुद्ध चांदीचं नाणं सापडेल. Not coins like ordinary coins, साधी नाणी नाहीत, silver coins. चांदीचं नाणं सापडेल. And take it ते घे and pay your tax आणि त्यातून तुझा कर भर, and pay my tax also, माझाही भर, because that is enough. कारण तेवढं पुरेसं आहे कर भरायला. Peter had never fallen to such a dilemma in all his life. पेत्र आयुष्यभरात कधी असल्या विचारात गेला नव्हता What should he do? की आता मी काय करू. How can he go and catch a fish with a silver coin? कारण कसं काय, ह्याला काही लॉजिकच नाही ना. पेत्र म्हणत असेल इसमें तो कुछ लॉजिक ही नाही, ह्याच्यात काही अर्थच लागत नाही. कसं काय म्हणजे गळ टाकून तो मासा येणार आणि मासात नाणं निघणार. I've been a fisherman all my life, आयुष्यभर मी जातीनं पेशानं कोळी आहे, but never once by fluke did I find any silver पण coin. माझ्या आयुष्यात तर कधी असं घडलं नाही की माशाच्या तोंडात मला काही चांदीचं नाणं मिळावं. Hesitantly he started walking, तर डगमगतच तो गेला, but see, पण he knew त्याला माहित होतं Jesus can do anything, की येशू काहीही करू शकतो. because once he told me to cast the net on the right side of the water and he could catch fish. कारण येशूंनी मला एकदा सांगितलं की तू उजव्या हाताला जाळं टाक आणि मासे लागतील, आणि मासे लागले. Because Peter had fished the whole night, he didn't catch one कारण single पेत्रांनी fish. रात्रभर मासेमारी करून त्याला एकही मासा मिळाला नव्हता. तर येशू त्याला असं म्हणाले की तू आता परत जाळं टाक, उजवीकडे टाक आणि मिळतील. And according to the word of Jesus, he did do it, आणि येशूंच्या शब्दानुरूप पेत्रांनी केलं and he caught many fish. आणि त्याला बरेच मासे त्या जाळ्यात त्या दिवशी मिळाले. And just previous night he caught nothing. आणि आदल्या रात्री यांनी प्रयत्न केला होता तर एकही मासा मिळाला नाही. So I will do it, तर पेत्र म्हटला नाही, करू आपण. येशू सांगतायत ना तर आपण करूया. because my mother-in-law also was very sick. कारण माझी सासू पण फार आजारी होती. Jesus healed her. मग येशूंनी माझ्या सासूबाईंना पण आरोग्य दिलं होतं. I have seen Jesus multiply bread and fish. मासे आणि भाकर येशूंनी बहुगुणित करून लोकांना वाढलेली पण मी पाहिली He आहे, fed to thousands. आणि हजारो लोक त्यात जेवलेले मी पाहिलेले आहेत. So I think so this will work. का मला असं वाटतं की होईल असं, जर आपण येशू म्हणतात तर करू आपण. And so he threw the line. आणि तो गेला आणि त्याने गळ टाकली He got the किंवा coin. गळ टाकला आणि त्याच्या गळाला मासा लागला. मासाच्या तोंडात त्याला नाणं मिळालं. What a joy. काय आनंद. He paid his tax, त्याने आपला कर भरला, took some money home. काही पैसे घरी नेले He was so happy. आणि इतका आनंदी झाला. Say, Jesus can do anything. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की येशू काहीही करू शकतात. It may not come on the natural lines, but supernatural lines. आणि नैसर्गिक ओळींवर कदाचित गोष्टी येणार नाहीत, पण अलौकिक रीतीनं येशू काहीही करू शकतात. No sane man can believe it, but a spiritual man has to believe it. शुद्धीतल्या माणसांना ह्याच्यावर विश्वास नाही बसायचा, पण आध्यात्मिक माणसं असल्या गोष्टींवरती विश्वास ठेवतील. You have to cast down your imaginations and every reasoning, तुम्ही ना तुमच्या सगळ्या कल्पना, तर्क वितर्क बाजूला टाका. every high thing that exalts itself against the word of God. सगळी तुमची उच्च विचारधारा जी देवाच्या शब्दाच्या विरुद्ध जात आहे ती बाजूला टाका. Listen to what Jesus says. आणि येशू काय म्हणतात ते ऐका. He can bring a silver coin out of the mouth of the fish. येशू माशाच्या तोंडातनं चांदीचं नाणं आणू शकतात. He can give you a job where there is no job existing. आणि जिथं नोकऱ्याच नाहीयेत तिथं येशू तुम्हाला नोकरी देऊ शकतात. Where you are disqualified, he can qualify you. आणि जिथं तुम्हाला अशिक्षित मानलं जातं, त्या कामासाठी तुम्हाला तेवढ्या दर्जाचं मानलं जात नाही, तिथेही येशू तुम्हाला तेवढं सुशिक्षित करून ठेवतो. He can do it. येशू करू शकतात. Because Jesus said कारण येशू म्हणाले in Matthew 19:26, मत्थ्याचा 19 अध्याय 26 वचन, with men this is impossible, but with God all things are possible. माणसांना हे अशक्य आहे पण देवाला सर्व काही शक्य आहे. Praise God. देवाला धन्यवाद. But pastor, how did he get that fish नाही पण, and the silver coin? नाही पण पास्टर कसं ते नाणं मिळालं, ते चांदीचं नाणं कसं मिळालं? Don't count the trees, तुम्ही झाडं नका ना मोजू, count the blessings, आशीर्वाद मिळतायत ते मोजा. count the कसं- fruits that you got. फळं मिळाली आहेत ती नाही, कसं झालं ते आपल्याला काय करायचंय. देव आहे ना, तो देव करतोय ना, आपण Praise आपले God. आशीर्वाद घ्या. One person from Kothurud, एक व्यक्ती आहे कोथरूड मध्ये राहणारे, he shared this testimony. त्यांनी साक्ष दिली. He is a painter by profession. आणि ते पेशानं पेंटर आहेत. For more than 10 years he was
addicted to smoking. आणि रंगारी आहेत तर 10 वर्षाहून जास्त त्यांना सिगरेट प्यायचं का बिडी प्यायचं व्यसन. And so due to that smoking, his throat got infected. आणि सिगरेट प्यायचं व्यसन असल्यामुळे त्यांच्या घशाला इन्फेक्शन झालं. He was unable to swallow anything. मग त्यांना काही गिळता येईना, He couldn't even open his mouth. तोंड उघडता येईना He couldn't even speak. आणि बोलता पण येईना. He consulted various doctors. मग वेगवेगळ्या डॉक्टरांचा त्यांनी सल्लामसलत केली They performed a battery of tests on him. आणि त्यांनी त्या डॉक्टरांनी त्याच्यावरती सगळ्या टेस्ट केल्या And so he underwent various treatment also. आणि मग बऱ्याच पद्धतीचे उपचार त्यांना घ्यावे लागले जे त्यांनी घेतले. But nothing seemed to help. आणि शेवटी त्यांच्या लक्षात आलं की मला तर बरं होतच नाहीये He was going from bad to worse. आणि अवस्था तर माझी अगदी गंभीरच होत चालली आहे. His own brother used to attend our meeting. तर त्यांचे जे सख्खे भाऊ होते ते आपल्या सभेला यायचे. So one day he brought his brother for the meeting. तर त्यांच्या त्या सख्ख्या बंधूंना काय केलं की ह्यांना आपल्या सभेला आणलं And this fellow started attending our meeting. आणि मग हे पण आपल्या सभेला यायला लागले. For 2 months he attended faithfully. 2 महिना त्यांनी विश्वासूपणे आपल्या सभा अटेंड केल्या And he was full of joy. आणि आनंदाने भरून गेले. And he used to always say, आणि ते नेहमी म्हणायचे I waited patiently for you, pastor, की मी धीराने वाट पाहायचो तुमची पास्टर, that any time you just pass me, you will lay hands on me and pray की for me. कधी तुम्ही माझ्या बाजूने जाल तर माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वादित कराल. So one Saturday, तर एका शनिवारी he cried in desperation for healing. व्याकुळतेनं ते रडत होते आरोग्यासाठी. And as I was leaving the premises, आणि मी इथे चर्च मधून बाहेर पडत असताना he saw me in the car. त्यांनी मला गाडीत पाहिलं And with a surge of faith, आणि अगदी विश्वास घेऊन he ran and touched the car. ते धावत आले आणि त्यांनी माझ्या गाडीला स्पर्श And केला he said, आणि म्हणाले, Lord, प्रभू I will touch this car. या गाडीला मी स्पर्श करत आहे. Jesus, you heal me. येशू तू मला आरोग्य दे. Instantly he felt a warmth go into his throat. लगेचच त्यांना जाणवलं की त्यांच्या घशामध्ये काहीतरी उबदार असा प्रवाह जात आहे. That night he could eat properly. त्या रात्री त्यांना नीट जेवता आलं And next day आणि दुसऱ्या दिवशी he felt that pain itself completely gone. त्यांना जाणवलं की माझी तर वेदनाच बंद झाली, मला दुखतच नाहीये And he was healed. आणि बरे झाले. That is the power of Jesus. हे येशूंमधलं सामर्थ्य आहे. You need to draw yourself close to तुम्ही Jesus. स्वतःला येशूंच्या जवळ आणायची गरज आहे. You need to get attached to Jesus. तुमचा संपर्क येशूंशी लागायला हवाय. And once you do that, आणि एकदा तुम्ही हे केलं everything will work good for you. की सर्व काही तुमच्यासाठी चांगलं होईल. Because everything belongs to कारण God. सगळं काही देवाच्या मालकीचं आहे. Bible says the cattle on the 1,000 hills belongs to God. बायबल म्हणतं हजारो डोंगरांवरची गुरढोरं देवाच्या मालकीची आहेत. Gold and silver belongs to God. सोनं आणि चांदी देवाच्या मालकीची आहे. And so if you don't have your own lot or share on this earth, आणि म्हणून या पृथ्वीवरती जर तुम्हाला स्वतःचा वाटा मिळाला नाही maybe somebody is robbing it. तर कदाचित तो कोणीतरी चोरत आहे The devil may be robbing it. आणि सैतान चोरत असणार आहे ते, Or maybe the curse has robbed it. किंवा काहीतरी शाप तुमचं ते चोरून नेत आहे. Or maybe God is waiting when you will turn to him that he will bless you. किंवा देव वाट पाहत आहे की तुम्ही कधी देवाकडे वळणार आणि देव तुम्हाला आशीर्वादित करू So शकतो. you need to check on these areas. तर हे जे भाग आहेत ना, हे भाग तुम्ही तपासा Why these things are not coming to me? की काही गोष्टी जर माझ्या आयुष्यात येत नाहीत, घडत नाहीत, तर का घडत नाही Why I am being demoted? आणि का माझी अधोगती होत आहे, Why am I going down and down and down का मी खाली in खाली life? खाली तळाला जातोय जीवनात. See, the time has come for the enemy to vacate your home. आता तर शत्रूनं तुमचं घर रिकामं करायची वेळ आलेली आहे. The time has come that the enemy has to vacate your life. आता तर शत्रूनं तुमचं जीवन सोडून जायची वेळ आलेली The आहे. time has come that the devil has to leave his dirty hand out of your life. आता तर सैतानाने तुमच्या आयुष्यावरचे त्याचे घाणेरडे हात काढायची वेळ आलेली आहे. And the time has come for you to receive sure success. आणि आता अशी वेळ आली आहे की तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक यश मिळायला हवं. See, like many people have keys, जसं अनेक लोकांकडे किल्ल्या असतात but not keys to prosperity. पण समृद्धीकडे नेणाऱ्या किल्ल्या नाहीत त्या. Keys to empty cupboard. त्यांच्याकडे आहे किल्ली रिकाम्या कपाटाची And so they drop down to poverty. आणि मग ते होता होता गरिबीकडे जातात. And such people who don't turn to God, आणि मग अशी जी कोणी माणसं जर देवाकडे वळली नाही God cannot help you. तर देव तुम्हाला मदत करू शकणार नाही. Because he himself says, ask and you shall receive, seek and you shall find, knock and the door shall be कारण opened to देव you. स्वतः म्हणालाय की माग म्हणजे तुला मिळेल, तू वाजवदार तुझ्यासाठी उघडेल, शोध म्हणजे तुला सापडेल. Praise God. देवाला धन्यवाद. So tonight, तर आज रात्री wherever you are positioned, जिथे कुठे तुम्ही असाल, if you have a soft corner for जर God, देवासाठी तुमच्या हृदयामध्ये एक मऊ जागा असेल you will never stay in the lowest rung all your life. तर आयुष्यभर तुम्ही तळाला नाही राहणार. Expect God's divine favor to hit you tonight. देवाचा दैवी अनुग्रह आज रात्री तुमच्यावर पडावा अशी अपेक्षा बाळगा.
Will you promise me that you will turn to God? तुम्ही मला एक वचन द्याल का की तुम्ही देवाकडे वळणार म्हणून? Will you promise that you will be faithful to God? तुम्ही मला एक वचन द्याल का की तुम्ही देवाशी विश्वासू राहाल, That you will walk right? की तुम्ही योग्य चालाल, That you will seek Him की faithfully? तुम्ही विश्वासूपणे त्याला शोधाल? Then see what will happen. मग काय होतं पहा, He will change your destiny forever. तो तुमच्या आयुष्याची दिशा कायमची बदलेल. Every morning, रोज सकाळी before you leave your house, तुम्ही तुमचं घर सोडण्या अगोदर say something like this. असं काहीतरी बोला Loving Father, I thank you की माझ्या प्रेमळ बाप्पा, मी तुझे आभार मानतो, that I trust on you. माझा तुझ्यावर विश्वास आहे, Your eyes are upon me, तुझे डोळे माझ्यावर आहे, and I know मला ठाऊक आहे I'll be blessed today. आज मी आशीर्वादित होणार You will आहे, not leave me. तू काही मला सोडणार नाही, My eyes are upon you. माझे डोळे तुझ्यावर आहे, Let your favor come rushing upon me. तुझा अनुग्रह माझ्यावर लवकर येऊ दे, Let your power work on me. तुझं सामर्थ्य माझ्यात कार्य करू दे, Let your healing power come upon me. तुझं आरोग्याचं सामर्थ्य माझ्यावर येऊ दे, Let people's heart be open to bless me. लोकांची हृदय मला आशीर्वाद द्यायला उघडी होऊ दे. Thank you, Father. धन्यवाद दे In बाप्पा, Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना मागतो. And then step out of the house आणि मग तत्पश्चात तुम्ही तुमचं घर सोडा in total confidence संपूर्ण विश्वासाने that everything will fall into की place. सगळं काही बरोबरच होणार. Praise God. देवाला And धन्यवाद. it will happen. आणि होणार. Are you going to do it? असं करणार का? Then better things and better days are there for you. मग चांगल्या गोष्टी आणि चांगले दिवस पुढे तुमच्यासाठी येत आहेत. I'm going to pray for मी you all. तुमच्यासाठी आता प्रार्थना करीन. You need the blessings of God. तुम्हाला देवाच्या आशीर्वादांची गरज आहे. And Saturday is a day where God really visits His people. आणि शनिवार असा दिवस आहे की जिथे देव खरोखर त्याच्या लोकांची भेट घ्यायला येतो. Now is your time. आताची वेळ तुमची आहे. Don't have to do a big thing. तुम्हाला काही मोठं असं करायला लागणार नाही. Just look to Jesus केवळ येशूंकडे पहा and cry out to Him. आणि रडून प्रार्थना करा. Say, Lord, म्हणा, प्रभू, I'm trusting on मी you. तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. I'm looking to you, मी Jesus. तुझ्याकडे पाहत आहे येशू. I need your help. मला तुझ्या मदतीची गरज आहे. I need your grace. मला तुझ्या कृपेची गरज I आहे. need your mercy. मला तुझ्या दयेची गरज आहे. You give me your power to be तू successful in मला life. तुझं सामर्थ्य दे आयुष्यात यशस्वी व्हायला. Forgive me my sins. मला माझ्या पापांची क्षमा कर. Wash me by the blood of Jesus. येशूच्या रक्ताने मला धुवून काढ. Make me clean. मला तू स्वच्छ कर. Come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. See, Jesus is coming. येशू येत आहेत. Coming in your heart. येशू तुमच्या हृदयात येत आहेत. He is touching you. येशू तुम्हाला स्पर्श He करतायत. is healing you. येशू तुम्हाला आरोग्य देत He आहेत. is delivering you. येशू तुम्हाला सुटका He देत is आहेत. giving you confidence. येशू तुम्हाला विश्वास देत आहेत. He is about to open miracle doors for you. येशू तुमच्यासाठी चमत्काराचं दार आता उघडणारच He is आहे. showing you a way. येशू तुम्हाला मार्ग दाखवतायत. Step into this. यात चाल, Do this. असं कर And you shall be blessed. आणि तू आशीर्वादित होशील. Yes. होय. You're going to meet the right people. तुम्ही योग्य लोकांना भेटणार आहात And right things will happen in your life. आणि योग्य गोष्टी तुमच्या जीवनात घडणार. My master, माझ्या प्रभू, bless my people. माझ्या लोकांना आशीर्वादित कर. Heal my people. माझ्या लोकांना आरोग्य दे. Deliver my people. माझ्या Lord. लोकांना सुटका दे. Father, दे बाप्पा, things should not be hard for my people. गोष्टी माझ्या लोकांसाठी अवघड होता कामा नये. They trust in you, Lord. त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवलाय प्रभू. Let money come in their way. पैसा त्यांच्या मार्गात येऊ दे. Remove them from their debts. त्यांना त्यांच्या कर्जातून काढ. Those who are seeking for a house, let them get a house. ज्यांना घर हवंय, जे घर शोधतायत त्यांना घर मिळू दे. Those who are seeking for a promotion, even in this lockdown, let them get promotion in Jesus' name. या लॉकडाऊन मध्ये सुद्धा ज्यांना बढती हवी आहे त्यांना येशूच्या नावात बढती मिळू दे. Let them get their salaries. त्यांना त्यांचा पगार मिळू दे. Let them get money, Lord. त्यांना पैसा मिळू दे प्रभू, They can run their house. की ते त्यांचं घर चालवू शकावेत. None of them should live in depression. त्यांच्यातल्या कोणीही नैराश्यात जगू नये. Let them live in joy तर आनंदाने जगव त्यांना, because you are with them. कारण तू त्यांच्या बरोबर आहेस. Yes, some things are hard for some people. होय, काही लोकांना काही गोष्टी अवघड आहेत, But Lord, पण प्रभू they are patiently waiting upon ते you. धीराने तुझ्यावर वाट पाहतायत. Soon and very soon answer them, Lord. फार आणि फारच लवकर त्यांना उत्तर दे प्रभू. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. I believe you have heard my prayer. माझा विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकली. In Jesus' name I pray. येशूच्या नावात ही प्रार्थना मी तुला मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Don't worry. काळजी करू नका. God will take care of everything. देव सर्व काही सांभाळेल. Just trust in God. केवळ देवावर विश्वास ठेवा. All things will fall into place. सगळं काही यथायोग्य जागी पडेल. Amen. आमेन. And share the testimony with us आम्हाला साक्षीही सांगाल that I will know की मलाही कळावं my God has worked for you. की माझ्या देवाने तुझं काम केलं.
So we will meet once again tomorrow परत एकदा आपली उद्या भेट होईल and day after tomorrow, परवा पण होईल and God will load you with blessings. आणि देव त्याच्या आशीर्वादांचा भार तुमच्यावर टाकेल. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. Praise be to the Lord God Almighty. सर्वशक्तिमान परमेश्वराची स्तुती असो. Among all the blessings that God has blessed us with, आपल्याला परमेश्वराने जे भरभरून आशीर्वाद दिले आहेत, one of the blessings, one of the most important one is त्यामधील सर्वात महत्वाच्या आशीर्वादांपैकी एक म्हणजे the blessing of having people who uphold us in prayer. आपल्याला प्रार्थनेत जे लोक वर उचलून धरतात. We thank God for our Pastor Peter and Pastor Jayashree. पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांच्यासाठी आपण परमेश्वराचे आभार मानूयात. Their word and prayer always add joy to our lives. त्यांनी दिलेले परमेश्वराचे वचन आणि आपल्यासाठी केलेली प्रार्थना आपल्या आयुष्यात आनंद भरतात. Now for the final announcements. आता शेवटचे निवेदन. We are regularly uploading the videos of all these services on our YouTube channel. Do subscribe to our channel. आम्ही या सर्व्हिसेसचे व्हिडिओज आमच्या YouTube चॅनलवर नियमितपणे अपलोड करत आहोत, तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. To get the regular notifications of all our uploads, click on the red subscribe button and after that click on the bell icon next to it. नवीन व्हिडिओज अपलोड केल्यावर त्याचे नोटिफिकेशन्स नियमितपणे मिळण्यासाठी पहिल्यांदा सबस्क्राईब असं लिहिलेल्या लाल रंगाच्या बटनवर क्लिक करा आणि मग बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. We are sure you have been blessed by this video. Do give a like to it. आमची खात्री आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला खूप आशीर्वाद मिळाला आहे, तर या व्हिडिओला नक्की लाईक द्या. Tune in tomorrow morning for the online Sunday service at 11 a.m. उद्या सकाळी 11 वाजता उपासना सभेसाठी नक्की ट्यून इन करा. God bless you all, my dear brothers and sisters. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो.